सो आपलं अप्लिकेशन कोणतंही असं व्हेकल रेंटिंगवाला जे अप्लिकेशन असतं ज्याच्यात आपण व्हेकल रेंटिंग घेऊ शकतो, राईट. काही ना काही सॉफ्टवेअर ते लोक यूज करतात. प्रत्येक जण आता बुक पेन घेऊन लिहत नाही बसत, काही ना काहीतरी अप्लिकेशन यूज करतात. ऍटलीस्ट एक्सेल मेंटेन करतील किंवा काही. सो तेच जे अप्लिकेशन असतं त्याचा छोटासा टास्क आहे. ओके. आता एपीआय किंवा डेटाबेस काहीच नाही लोकल स्टोरेजमध्ये. आपल्याला फक्त टास्क करण्याशी मतलब, डेटा कुठेतरी स्टोअर करायचा. सो लोकल स्टोरेजमध्ये करूया किंवा इथल्या इथंच करूया. ओके. डेटा स्टोअर झालं पाहिजे ते मेन इम्पॉर्टंट नाही, आपली फंक्शनॅलिटी झाली पाहिजे. आता हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. हे जेक्वेरीमध्ये केलं आहे मी, हे एकदा करून बघूया. लेट्स से माझ्याकडे मारुती. आता हे जे बाजूचं पॅनल आहे इथून काय करतो मी, माझ्याकडे कोणत्या कार्स आहेत त्या ऍड करतो. लेट्स से मारुती 800 टाकूया, रेट टाकूया ₹500 पर आवर. आणि हा पर डेचा आवर, लेट्स से ₹800 पर डेचा आवर किंवा ₹1200 करूया. ऍड केलं. ऍड केल्यानंतर बघा इथे एक कार ऍड झाली. आणि हीच सेम कार इथे पण ऍड दिसत आहे. परत एक ऍड करूया. सेलेरिओचा रेट आहे ₹800 पर आवर. आणि याचा आहे ₹1500 पर डे. ऍड कार इथे पण ऍड झाली, इथे पण ऍड झाली. म्हणजे ऑब्व्हियसली जेवढ्या मी माझ्या, आता हा जो पॅनल आहे हा काय ऍडमिन पॅनल आहे. म्हणजे इथे आपण काय करू, कार ऍड करू. आणि हा माझा पॅनल आहे बुकिंग पॅनल, इथून ऍक्च्युली बुकिंग होईल. ओके. सो मी काय केलं, 2 कार ऍड केल्या. आता बघा 2 कार ऍड करताना कॅल्क्युलेशन जे या ऍप्लिकेशनचं मेन लॉजिक आहे, कारचं पर अवरचा रेट वेगळा आणि पर डेचा वेगळा आहे. करेक्ट. आता लेट्स ए कस्टमर आला आणि त्याला कार पाहिजे. सो सिलेक्ट कार केलं मारुती 800. रेंट टाईप त्याला पर डेनी पाहिजे की पर अवरनी पाहिजे. लेट्स से त्यांनी म्हटलं पर डेनी पाहिजे. सो बघा इथं नंबर ऑफ डेज आला. आता इथं जर पर अवर केलं तर बघा एंटर अवर येत आहे. म्हणजे हे 2 वेगवेगळे टेक्स्ट बॉक्स आहे, ते फक्त हाईड आणि शो होत आहे, पण प्लेस होल्डर दुसरा आहे. दिसतंय. ओके. सो पर आवर पर डे करूया. आणि लेट से मला 2 दिवसासाठी पाहिजे आणि नंबर ऑफ कार्स एकच पाहिजे, एकच कार पाहिजे. ऍड केलं. सो मारुती 800 कार घेतली पर डे साठी. पर डे फॉर 2 डेज अँड नंबर ऑफ कार 1. आणि सेलेरिओ त्यांनी घेतली, 2 कार घेतल्या त्यांनी. सेलेरिओ पण घेतली आणि ही पण घेतली. आणि सेलेरिओ काय घेतली, पर अवरनी घेतली. ओके. पर अवर लेट से 2 अवरसाठी घेतली आणि नंबर ऑफ कार 2 घेतलं. ऍड. सो आता हे जे काही आहे मारुतीचं 800 रुपयाचं पर डे, म्हणजे पर डेचा रेट होता 1200. 1200 इंटू 2, 1600 इंटू एकच कार होती. सो याचं बिल येणार 1600 प्लस सेलेरिओ. सेलेरिओच्या 2 कार घेतल्या पण पर अवरसाठी. सो 800 इंटू 2 आणि किती अवरसाठी, 2 अवरसाठी. सो 1600. काहीतरी चुकलं आपलं, माझं कॅल्क्युलेशन चुकलं असेल, पण बिल बघा 5600 आलं. करेक्ट आहे बिल? बिल करेक्ट आहे का? येस सर, बरोबर आहे. ओके. सो हे माझं अप्लिकेशन आहे. अजून मग याच्यात थोड्याशा अजून फंक्शनॅलिटी आहे. जसं ऍड कारवर क्लिक केलं तर जोपर्यंत डेटा फिल नाही झालाय तोपर्यंत डेटा ऍड नाही झाला पाहिजे, ऑब्व्हियसली ना. समजा डेटाच फिल नाही केला तर ऍड कार नाही व्हायला पाहिजे. तर मी व्हॅलिडेशन लावलाय, तसंच सेम इकडे सुद्धा. आणि क्लिअरच्या क्लिकवर काय होत आहे, हा जो सेक्शन आहे बुकिंगवाला हा पूर्ण क्लिअर होऊन जाणार. आला जैसे ते. सो हे अप्लिकेशन आपण युझिंग जावास्क्रिप्ट करूया. म्हणजे टेक्नॉलॉजी कोणतीही असू द्या, लॉजिक मेन असतं, राईट. तुम्हाला जावास्क्रिप्ट माहिती आहे, तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये करा. अँग्युलर माहिती आहे, अँग्युलरमध्ये करा. रिॲक्ट माहिती आहे, रिॲक्टमध्ये करा. टेक्नॉलॉजी कॅन बी एनिथिंग, पण लॉजिक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड नसतं. कसं कसं केलं पाहिजे, किती व्हेरिएबल लागतील, किती फंक्शन्स लागतील, हे बिल कसं कॅल्क्युलेट कराल, हे लॉजिक आहे. ते टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड नसतं. करेक्ट. तुमचा प्रत्येक टेक्नॉलॉजीचा कोड वेगवेगळा असेल, पण लिहिण्याची पद्धत किंवा जे लॉजिक असेल ते सेमच असेल. ठीक आहे. आता हा मी UI तिथला कॉपी पेस्ट करून ठेवलाय. सो हा आपला बेसिक UI. आता एक 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 गोष्ट सुरू करूया. ठीक आहे. मी इथे पहिले स्क्रिप्ट बनवून घेतो हेड टॅग मध्ये. आता मला बघा काय काय लागेल. आता बेसिकली पहिला टास्क काय करावा लागेल, ऍड बटनच्या क्लिकवर मला ह्या टेक्स्ट बॉक्सचा डेटा रीड करावा लागेल. आणि त्याचा एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल आणि तो ऑब्जेक्ट मला एका कार, इथे लिहून घेऊया. पहिले आपल्याला एक व्हेरिएबल लागेल, कार लिस्ट. ओके. आता ह्या व्हेरिएबलमध्ये काय ठेवणार आहोत, विल स्टोअर कार्स वी हॅव. म्हणजे ऍड कारवर जो कार ऍड करू ना तो डेटा आपण इथे टाकणार. ऑब्व्हियसली कार लिस्ट आहे. आणि इथे काय 3 टेक्स्ट बॉक्स आहे. सो अरे कोणता असेल, अरे ऑफ ऑब्जेक्ट असेल. फक्त कारचं नाव आहे का, नाही. पर रेट पर डेचा वेगळ्या फील्ड आहे ना. सो आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागेल, तो ऑब्जेक्ट आपल्याला या अरेमध्ये पुश करावा लागेल. ओके. सो आता मी पहिले एक अरे बनवून घेतो, ग्लोबली राहील तो, वॅर कार लिस्ट.
इज इक्वल टू एम्प्टी अरे करतो. बाय डिफॉल्ट तर एम्प्टीच राहील ना, पेज लोड झाल्यावर काहीच नव्हतं. सो बाय डिफॉल्ट आपण एक एम्प्टी अरे क्रिएट केला. ज्यांचं जस्ट जावास्क्रिप्ट झालं असेल त्यांनी लक्षात घ्या की अरे आपण एम्प्टी पण क्रिएट करू शकतो. असं जरुरी नाही की याच्यात एलिमेंट्स पाहिजेच. एम्प्टी अरे पण क्रिएट होतो. एक व्हेरिएबल क्रिएट केला. आता हा माझा फॉर्म आहे, कार नेम पर डे, आणि ह्या ऍड बटनच्या क्लिकवर मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि तो ऑब्जेक्ट माझ्या अरेमध्ये पुश करायचा. सो या ऍड कारवर पहिले मला इव्हेंट लिहावं लागेल. सो ऑन क्लिक आपण जावास्क्रिप्टमध्ये करतोय, सो नॉर्मल जावास्क्रिप्ट ऍड कार. आता न्यू कार आहे, सो न्यू कार. बघा प्रत्येक फंक्शनचं नाव थोडंसं असं डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे या ऍड बटनच्या क्लिकवर, कारण ऍड कार नावाच्या दोन बटन आहे आपल्याकडे. इकडे पण तेच होतं, इकडे पण तेच होतंय, पण इथे काय करतोय आपण नवीन कार ऍड करतोय. सो ऍड न्यू कार. फंक्शन बनवूया, फंक्शन ऍड कार राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. करेक्ट. आता या फंक्शनमध्ये काय करावं लागेल, पहिले या तीन टेक्स्ट बॉक्समध्ये युजरने जे व्हॅल्यू टाकले असेल ते रीड करावं लागेल. साधं साधं करतोय, मग त्याला पहिले मी बेसिक सांगेल, मग त्याला थोडंसं ऑप्टिमाइज करूया. सो वॅर कार नेम इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, आणि आपल्या कार टेक्स्ट बॉक्सची आयडी, टेक्स्ट बॉक्सची आयडी काय, टी एक्स टी कार नेम, हे कॉपी करायचं इथे जाईल, डॉट व्हॅल्यू. करेक्ट. असंच आता मला किती व्हेरिएबल बनवावं लागेल, अजून दोन, बरोबर आणि पर डेचा रेट रिसिव्ह करण्यासाठी. पर डे रेट, आणि खाली या पर आवर रेट, फक्त आपल्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू इथे हा जाणार, आणि पर डे, वेट मागे पुढे झालं, इकडे हा पाहिजे पर डे वाला टेक्स्ट बॉक्सची आयडी, आणि पर आवर वाला इकडे. ठीक आहे. आता हे ठीक आहे, या टेक्स्ट बॉक्सची आयडी आपण डायरेक्टली रीड केली, पण इथे काय असणार आहे, पर डे आणि पर आवर मध्ये आपण इंटिजर व्हॅल्यू टाकणार आहोत. करेक्ट. सो टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट रीड करतो तेव्हा ती स्ट्रिंग मध्ये भेटतं, तर त्याला कन्वर्ट करावं लागेल. सो नंबर टाकूया एका जागी. स्ट्रिंगची म्हणजे स्ट्रिंगची व्हॅल्यू इंटिजरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर मल्टिपल वेज आहे. ऍटलिस्ट दोन तरी माहीत पाहिजे आपल्याला, नंबर ऑर दुसरा आहे पार्सेंट. अजून आहेत, पण ऍटलिस्ट दोन तरी माहीत पाहिजे. ठीक आहे. आता आता आपल्याला क्रिएट करायचं आहे ऑब्जेक्ट. सो मी आता व्हेरिएबलनी वॅर कार ओबीजे इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता कारच्या ऑब्जेक्टमध्ये किती प्रॉपर्टीज पाहिजे, ऑब्व्हियसली तीनच फील्ड आहे, सो तीन. ओके. सो मी काय करणार इथे, कार नेम माझ्या फील्डचं नाव, कोलन. आता ह्या ऑब्जेक्टला व्हॅल्यू कोणती पाठवायची, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू, ती आपण आपल्याला रीड करून आपले याच्यात ऑलरेडी ठेवली आहे. सो ती व्हॅल्यू, कॉमा, पर डे रेट कोलन, तेच व्हेरिएबलमध्ये ठेवली आहे, कॉमा, पर आवर रेट कोलन इकडे. ठीक आहे. सो आता काय झालं, आपला ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता इथे बघा, इथे व्हेरिएबल्स आता तुम्ही कसे वाचवू शकले असता. आता इथे जे ह्या तीन लाईनचं खरंच काम होतं का, किंवा ह्या तीन व्हेरिएबलचं खरंच काम होतं का. आपण ह्या तीन व्हेरिएबलचं काय यूज केला, नथिंग बट हे व्हेरिएबल आपण इथे पाठवले. मग हे तीन व्हेरिएबल बनवण्यापेक्षा ही जी लाईन आहे, एक तर ह्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड करा आणि इथे टाका, आणि मग तो व्हेरिएबल इथे पाठवा, किंवा डायरेक्ट हे इथे पण टाकू शकतो ना. करेक्ट. वन अँड द सेम थिंग आहे. सो आपण नेहमी जेव्हा मशीन टेस्ट देतो, किंवा आम्ही ऍक्च्युअली इंडस्ट्रीत जेव्हा काम करतो, आम्हाला प्रत्येक व्हेरिएबल का बरं क्रिएट केला याचं पण एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. सो समजा मी जर असा कोड घेऊन माझ्या टीएल कडे गेलो, तर तो ऑब्व्हियसली मला म्हणेल की जेव्हा तू त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, हा व्हेरिएबल अजून कुठे यूज करतोय का, नाही, मग डायरेक्टली ती व्हॅल्यू खाली टाक ना. का बरं व्हेरिएबल मेमोरीची साईज वाढवतोय. समजलं. म्हणजे आपला काय झाला, आता लाईन ऑफ कोड कमी झाला. कमीत कमी लाईन ऑफ कोडमध्ये आपला टास्क कंप्लीट झाला पाहिजे, हा आपला नेहमी गोल असला पाहिजे. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट क्रिएट झाला, हा ऑब्जेक्ट काय करायचा आहे, मला माझ्या अरेमध्ये पुश करायचा आहे. सो कार लिस्ट पुश करायचं आहे, म्हणजे एक तर टॉपमध्ये ऍड करा किंवा बॉटम मध्ये. सो पुश करतोय मी, एंडिंगला ऍड करूया, आणि काय करायचं, हा ऑब्जेक्ट पाठवायचा. ठीक आहे. एवढं डिबग करूया. प्रत्येक फंक्शन ट्राय करत चला, तुम्ही अँग्युलरमध्ये काम करा किंवा कुठेही, पहिल्यांदा जेव्हा कोड लिहित आहे प्रॉपरली डिबग करून घेत चला कोड. से मारुती, आता मी डमी डेटा टाकतो काहीतरी, जस्ट आपल्याला चेक करायचं आहे म्हणून ऍड कर. ठीक आहे.
बघा आता कार ऑब्जेक्टवर जर हॉवर केलं तर दिसतंय की समोर बरोबर त्याची त्याची जे जे व्हॅल्यू टाकली मी ते आली. आता माझा कार लिस्टला जर बघितलं तर एमटी आहे. पुश केलं की एक रेकॉर्ड चालला जाईल. दिसतंय अरेमध्ये एक एंट्री चालली गेली. पण आपलं जर आपण लाईव्ह ॲप्लिकेशन बघितलं, आता बघा मी रिलोड करतो पेज. आता मला ऍड कारवर जर क्लिक केलं तरी माझा फंक्शन कॉल होतोय आणि पुश होतोय. मला व्हॅलिडेशन दिसलं पाहिजे ना जसं इथे होत आहे. हे कसं करूया आपण? ऍड कारवर जर क्लिक केलं आणि टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू नाही टाकली युजरनी तर मला व्हॅलिडेशन दाखवायचं आहे. ओके. सो त्यासाठी मी कोड लिहू शकतो. इफ कंडिशन लिहितो. युजरनी व्हॅल्यू फिल केल्या आहे की नाही हे कसं ओळखणार? सिम्पली ह्या व्हॅल्यू चेक करून, सॉरी याच्यानंतर इफ नन ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर इफ कार ऑब्जेक्ट डॉट कार नेम इक्वल टू सॉरी नॉट इक्वल टू एमटी असेल तर अँड दुसरी कंडिशन कार ऑब्जेक्ट डॉट पर डे नॉट इक्वल टू, आता इथे काहीतरी गडबड होऊ शकतं कारण आपण कन्वर्ट करतोय. सो एमटी असेल तर एन एन येणार. चेक करूया ते. प्रत्येक गोष्ट आता जसं बघा काही वेळा मला पण नाही सुचू शकत काय येतं काय नाही, लिहायचं आणि चेक करायचं. कारण इथे बघा ना आपण टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड नाही करत आहोत, त्याला कन्वर्ट पण करत आहोत. समजा एमटी असेल तर एमटीला काय कन्वर्ट करणार नंबरमध्ये, तो एन एन यायला पाहिजे. ओके. सो आपण कोड कसा लिहितोय की समजा तिन्ही व्हॅल्यू एमटी नाही आहे तरच माझं कार लिस्टमध्ये डेटा पुश झाला पाहिजे, अदरवाईज एल्स मध्ये मी एरर दाखवणार. अलर्ट प्लीज एंटर कार डिटेल्स. सेव्ह करूया, चेक करूया. ठीक आहे. आता मी समजा डायरेक्टली ऍड कारवर जर क्लिक केलं, डिबगर इथे लावावं लागेल आता. ऍड कार. ओके. आता बघा ऍड कारवर जर हॉवर केलं सो एका जागी एन एन आलं आणि एका जागी झिरो कसं का आलं? काही व्हॅल्यू आहे का आपल्या फॉर्म मध्ये? आता करूया. पर डे रेटला झिरो येत आहे आणि याला एन एन येत आहे. दोघांनाही एन एन यायला पाहिजे होतं. पर डे रेट आता बघा नंबर आणि पार्सेंट मधला डिफरन्स मलाही माहित पडला आता. आता बघा पर डेला काय लावलं आपण कन्व्हर्शन, पर डे रेटला कशाने कन्वर्ट केलं? नंबरनी. समजा तुम्ही नंबरनी कन्वर्ट करत आहे आणि जी व्हॅल्यू पाठवली ती समजा एमटी आहे तर तुम्हाला रिटर्न मध्ये काय भेटतंय? झिरो भेटतंय. आणि तेच जर पार्सेंट आहे पर डे पर अवर वाला तर पर अवर रेट मध्ये काय भेटतंय? एन एन भेटतंय. समजला? एक नवीन डिफरन्स माहित पडला की नंबरनी जर कन्वर्ट करतोय आपण आणि जी व्हॅल्यू पाठवली आपण ती समजा एमटी आहे तर रिटर्न मध्ये काय भेटतं आपल्याला? झिरो. पण सेम गोष्ट समजा पार्सेंट आहे तर आपल्याला काय भेटतं? एन एन. सो इंटरव्ह्यू क्वेश्चन काहीही असू शकतो. आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन की नंबरनी पण तेच होतं आणि पार्सेंटनी पण तेच होतं, स्ट्रिंगची व्हॅल्यू इंटेजर मध्ये कन्वर्ट होते. पण मग काही तर असलं पाहिजे ना, जेव्हा दोन वेगवेगळे वेज दिले आहे त्यांनी एकच गोष्ट करण्याची दोन वेगळे वेज काही तर डिफरन्स असला पाहिजे. सो बघा असे डिफरन्स आपल्याला माहित पडतात जेव्हा आपण वेगवेगळ्या सिनॅरोमध्ये जितकं जास्त काम करत जातो तितकं जास्त असे सिनॅरो माहित पडत जातात. ठीक आहे. आता एक काम करूया, दोन्हीकडे नंबरच लावूया. म्हणजे आपण कंडिशन कशासोबत लावूया? झिरो सोबत. नॉट इक्वल टू झिरोची कंडिशन. चेक करूया आता. जेव्हाही कोड करताना जेव्हा लिहायला बसताना पूर्ण गोष्टी करूनच पुढे जायचं. जसं आता ह्या बटनवर कोड लिहिला आपण, सो पूर्ण गोष्टी करूनच पुढचा फंक्शन लिहायचं. एक गोष्ट करायची मग परत ह्या फंक्शन मध्ये यायचं असं नाही. पूर्ण ह्या बटनच्या क्लिकवर जी जी गोष्ट करायची आहे ती पूर्ण करायची नंतरच समोर जायचं, इन्क्लुडिंग व्हॅलिडेशन. ओके. आता बघूया. आता बघा प्रॉपरली दोन्हीकडे झिरो झिरो आलं. सो नॉट इक्वल टू झिरो आहे, तिन्ही कंडिशन फॉल्स झाल्या तर माझा एल्स ब्लॉक मध्ये गेला. ठीक आहे. आता व्हॅल्यू टाकूया. मारुती 800 समथिंग रेट टाकतोय. ऍड कार. आता माझ्या तिन्ही कंडिशन फॉल्स होणार कारण की कार नेम पण एमटी नाही आणि पर रेट पण झिरो नाही आणि पर आवर पण झिरो नाही आहे. सो माझा एक ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि कारमध्ये माझा डेटा पुश होणार. ओके. एवढं झालं. आता जसं मी ऍड कार केलं आणि प्रॉपरली डेटा फिल केलाय तर मला दोन गोष्टी करायच्या. एक तर इथे डायनामिकली टी आर ऍड करायची आणि इथे ऑप्शन ऍड करायचं. दिसतंय ना इकडे? इथे जेवढ्या कार आहे तेवढ्याच माझ्या ऑप्शन मध्ये पण ऍड आहे. आता जावास्क्रिप्टमध्ये एलिमेंट क्रिएट करणं थोडंसं खूप त्रासदायक काम आहे, पण तेच अँग्युलर किंवा रिॲक्टमध्ये खूप इझिली ऍट द रेट फॉर लूप यूज करून किंवा एनजी फॉर यूज करून आपण इझिली करू शकतो. करेक्ट. पण करूया आता. आता इथपर्यंत कोड काय झाला माझा? कार ऍड करण्याचा कोड झाला. माझ्या अरेमध्ये कार
जे कार डिटेल टाकली आहे ती पुश करण्याचा कोड झाला. यानंतर समजा कार पुश झाली आहे, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, समजा कार पुश झाली सक्सेसफुली, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, कार लिस्ट या अरेमध्ये जेवढा डेटा आहे ना तेवढ्या, म्हणजे कार माझ्याकडे जेवढ्या कार आहे तेवढ्या माझ्या टी आर डायनामिक बनल्या पाहिजे आणि ते टी आर या टेबलमध्ये अपेंड झाली पाहिजे. तसंच ऑप्शन डायनामिक बनलं पाहिजे ना इथे अपेंड झालं पाहिजे. ओके. आता मी थोडंसं पहिले आता लॉंग कोड लिहून दाखवतो, मग त्याला शॉर्ट करूया. आता जो डायनामिक एलिमेंट क्रिएट करण्याचा कोड आहे तो याच फंक्शन मध्ये ठेवला पाहिजे का, त्याला वेगळ्या फंक्शन मध्ये मूव्ह करू शकतो आपण. सो आता मी नवीन फंक्शन पहिले इथे लिहून दाखवतो, मग त्यालाच वेगळ्या फंक्शन मध्ये मूव्ह करतो. वॅर, आता मला पहिले काय क्रिएट करायचे, टी आर क्रिएट करायचे, कार टी आर. आता मला काय करायचं आहे, डायनामिक एलिमेंट क्रिएट करायचा आहे. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी राऊंड ब्रॅकेट, सॉरी, क्रिएट करायचं आहे ना, क्रिएट एलिमेंट. कोणता एलिमेंट क्रिएट करायचा आहे, टी आर. सो इथे काय पाठवूया, टी आर. टी आर क्रिएट झाली. त्यानंतर ह्या टी आर मध्ये टी आर क्रिएट झाली, टी आरच्या आतमध्ये आता टी डी क्रिएट करावं लागेल, टी डीच्या आतमध्ये टेक्स्ट अपेंड करावं लागेल. बरोबर. आता काय केलं मी, फक्त टी आर क्रिएट केली. आता वॅर, आता आपल्याकडे टी डी किती आहे ते बघूया. सिरियल नंबर, कार, सिरियल नंबर जाऊ द्या नंतर बघूया. कारचा एक टी डी, रेट पर अवर आणि रेट पर डेचा. सिरियल नंबर नंतर फोकस करूया. पहिला टी डी, कार नेम टी डी. परत डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट, सॉरी, क्रिएट एलिमेंट राऊंड ब्रॅकेट डबल कोट. काय करायचं आहे मला, क्रिएट टी डी. टी डी क्रिएट झाला. त्यानंतर आता या व्हेरिएबलमध्ये काय केलं मी, टी डी क्रिएट करून स्टोअर केला. आता मला काय करायचं आहे, टी डीच्या आतमध्ये टेक्स्ट अपेंड करायचं ना. सो टी डी डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू, टेक्स्ट कंटेंट कशात कारचं नाव कुठं भेटतंय, या ऑब्जेक्टमध्ये इथे आहे. हे कॉपी करायचं, इथे द्यायचं. हे पहिला टी डी झाला. असंच आता कॉपी पेस्ट करायचं दुसरा. आता कार पर डे रेट, इथे काय पास करायचं आहे, पर डे रेट. दिसतंय. आता कॉपी पेस्टच आहे, पर डे रेट, पर अवर रेट. इथे आपला या व्हेरिएबल प्रॉपर्टीचं नाव. ठीक आहे. आता काय झालं इथे बघा, थोडंसं आता लाईन ऑफ कोड जरा जास्त आहे, कमी केल्यानंतर अजून चांगल्याने समजेल. टी आर क्रिएट केली, त्याच्यानंतर मी 3 TD क्रिएट केले आणि त्या 3 TD मध्ये टेक्स्ट पण टाकला. आता हे जे 3 TD आहेत हे एक एक करून या टी आर मध्ये टाकायचं. टी डी क्रिएट झाल्यानंतर एक एक लाईन टाकूया. कार टी आर डॉट अपेंड, काय अपेंड करायचं, कार नेम टी डी. पहिले आपण टी आर क्रिएट केली, टी आरच्या आतमध्ये एक टी डी क्रिएट केला, तो टी डी आपण अपेंड केला. हे सेम लाईन आता तिन्ही याच्यानंतर कॉपी पेस्ट करायची, फक्त आपल्या टीडीचं नाव. सॉरी, इकडे चेंज नाही केला आपण. कॉपी पेस्ट करताना खूप प्रॉपरली कॉपी पेस्ट करावं लागतं. आणि इथे काय पुश करायचं, कार पर रेट. ठीक आहे. इथे काय झालं, टी आर क्रिएट झाली, टी आर नंतर टी डी क्रिएट केले, टी डी मध्ये डेटा काढला आणि ज्या टी डी क्रिएट झाल्या त्या आपण टी आर मध्ये पुश केलं. म्हणजे आता ह्या टी आर मध्ये काय झालं, 3 TD आले अलॉंग विथ सम टेक्स्ट. आता ही टी आर आपल्याला कुठे अपेंड करायची आहे, ह्या टेबलमध्ये. तर या टेबलला काहीतरी आयडी असेल, ती कॉपी करूया, टीबीएल कार्स. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी राऊंड ब्रॅकेट्स डबल कोट्स, आपल्या टेबलची आय डी डॉट अपेंड, काय अपेंड करायचं आहे, टी आर. कारण टी आरच्या आतमध्ये ऑलरेडी आपण टी डी पुश केले आहे ना. एवढं चेक करूया होतं की नाही. ठीक आहे. ऍड कार, डिबग करूया. सर ठीक आहे. तिथं कार पर डेच्या ठिकाणी कार नेमच ऍड झाले, अपेंड झाले. कुठे कुठे कार, अच्छा, थँक्यू. बरं जाऊ दे, मी पहिले कोड डिबग करून घेऊया मग करूया करेक्ट. सो आता टी आर क्रिएट झाली, टी आर मध्ये टी डी क्रिएट झाला, टी डी मध्ये टेक्स्ट, हे सगळं आपण करून घेतोय. याच्यानंतर पहिले टेस्ट करूया ते होतंय की नाही आपण टेबलमध्ये. झालं, पण काहीतरी गडबड दिसतंय. ठीक आहे, करेक्ट करून घेऊया पहिले. ओके, चेक करूया अजून एकदा.
आता हे सिरियल नंबर नाही टाकलाय म्हणून एक एक टीडी इकडे सरकेल. ओके, डायरेक्ट कंटिन्यू करतो. ठीक आहे, ऍड झालं. सध्या सिरियल नंबर रिमूव्ह करून घेऊया. समजा मी आता इथे सिरियल नंबर रिमूव्ह केलं, सो प्रॉपरली आपल्याला आपला डेटा दिसला पाहिजे. ऍड कर. ओके, बरोबर त्या टीडीच्या खाली तो डेटा दिसतोय. सेलेरिओ दुसरा डेटा टाकून पाहूया. आता थोडासा एक प्रॉब्लेम दाखवतो की दुसरा डेटा टाकल्यावर काय प्रॉब्लेम होतो. आता जावास्क्रिप्ट वरती जेव्हा आपण काम करतो, ऑब्व्हियसली तुम्ही हा इश्यू तुमच्या अँग्युलर मध्ये किंवा रिॲक्ट मध्ये फेस नाही करणार. पण आता समजा मी इथे ऍड कार केलं. ओके, आपण एमटी केलंय का आधी? ओके, नाही. आपण इथे काय करतोय, प्रत्येक ऍडच्या बटनच्या क्लिकवर काय करतोय, फक्त टीआर डायनामिक क्रिएट करतोय आणि आपल्या जो टेबल आहे त्याच्या टी बॉडीमध्ये अपेंड करतो. ठीक आहे, पण आपल्या ह्या कार लिस्ट मध्ये जर बघितलं, आता मी डिबगर लावून दाखवतो होत काय आहे. कार लिस्ट मध्ये आपला युनिक अरे आहे, राईट. पण आपला आता आपल्याला म्हणजे हा जो कोड लिहिलाय आपण ऍड कारच्या क्लिकवर काय करतो, आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्या ऑब्जेक्टमध्ये त्या टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू रीड केली आणि ऑब्जेक्टमध्ये पुश केलं. इथे अजून व्हॅलिडेशन लावलं की ऑब्जेक्टमध्ये सगळ्या फील्ड्स आहे की नाही. नसेल तर आपण कार लिस्ट जो आपण वरती एक अरे बनवला त्याच्यात हा ऑब्जेक्ट पुश केला. आता हा जो कोड दिसतोय आपल्याला, याला आपण कसं ऑप्टिमाइज करू शकतो. हा एवढा कोड आहे आपला, याला कसं ऑप्टिमाइज करू शकता. बघा, केव्हाही आपण कोड ऑप्टिमाइज जेव्हा म्हणतो ना, तर रिपीटेड काय आहे ते बघायचं. त्या रिपीटेड कोडला आपण दुसरीकडे मूव्ह करू शकतो का. याच्यात बघा काय रिपीटेड आहे, त्याचं काही वेगळं फंक्शन बनवू शकतो का. अरे बघा ना, काय रिपीट आहे याच्यात. व्हेरिएबल्सचे. नाही, हे बघा, हे टीडी क्रिएट करण्याचं जे लॉजिक आहे, हे दिसत आहे तीन ऑलमोस्ट सेम सेम आहे. फक्त काय होतंय, आपल्या ऑब्जेक्टचं नाव आणि प्रॉपर्टीचं नाव चेंज होतंय. सो ह्या तीन लाईन म्हणजे नथिंग बट आपण 6 लाईन लिहिल्या आहे. सो याचं मी असं एक फंक्शन बनवू शकतो, क्रिएट एलिमेंट नावाचं एक फंक्शन बनवतो. त्या फंक्शनला काय करेल, मी 2 पॅरामीटर ठेवेल, कोणता एलिमेंट क्रिएट करायचा आणि त्याला व्हॅल्यू काय अपेंड करायची. म्हणजे ह्या एवढ्या ज्या लाईन लिहिल्या ना, ह्या निघून जातील. बघा, ह्या सगळ्या 6 लाईन जर बघितला, ह्या 6 लाईनचं काय काम आहे, टीडी क्रिएट करणं आणि त्या टीडी मध्ये टेक्स्ट कंटेंट अपेंड करणं, टीडी क्रिएट करणं, टेक्स्ट कंटेंट अपेंड करणं, टीडी क्रिएट करणं, टेक्स्ट कंटेंट अपेंड करणं. बरोबर. सो मी काय म्हटलं, याला मला ऑप्टिमाइज करायचं. सो मी आता एक एक फंक्शन बनवतोय. फंक्शन, आता हे फंक्शन आपल्याला समोर अजून खूप जागी काम येणार आहे. क्रिएट न्यू एलिमेंट नावाचं फंक्शन बनवतो. या फंक्शनला 2 पॅरामीटर ठेवतो. पहिला पॅरामीटर असेल एलिमेंट टाईप, कोणता एलिमेंट क्रिएट करायचा, आणि व्हॅल्यू किंवा त्याला टेक्स्ट कंटेंट म्हणूया. ओके, आता इथे मी साधा व्हेरिएबल म्हणतो वॅर न्यू एलिमेंट इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. आता मला कोणता एलिमेंट, इथे बघा आपण काय करत होतो, इथे जेव्हा एलिमेंट क्रिएट करत होतो तर इथे हार्ड कोडेड टीडी पाठवलं होतं. आता इथे काय पाठवावं लागेल, एलिमेंटचा टाईप आला ना इथे, हा एलिमेंटचा टाईप इथे पाठवूया. त्यानंतर हे जे लाईन लिहिली होती आपण अशी कंटेंट अपडेट करण्याची, तो इथे काय करेल मी, न्यू एलिमेंट डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू काय पास कराल इथे, दुसरा पॅरामीटर टेक्स्ट दुसरा कंटेंट. पॅरामीटर. ठीक आहे, आता माझ्याकडे असा फंक्शन अवेलेबल आहे ज्याला मी एलिमेंटचा टाईप सांगितला आणि टेक्स्ट व्हॅल्यू पाठवली, तर तो मला आता याला रिटर्न करूया. रिटर्न जो आपण एलिमेंट क्रिएट केला तो म्हणजे न्यू एलिमेंट. ठीक आहे, आता माझ्याकडे असा एक फंक्शन अवेलेबल आहे ज्याला समजा मी कोणता एलिमेंट क्रिएट करायचा आणि त्या एलिमेंटमध्ये कोणती व्हॅल्यू अपेंड करायची आहे, कोणती व्हॅल्यू टेक्स्टमध्ये सेट करायची आहे, ते जर पाठवलं तर मला काय रिटर्नमध्ये काय भेटतो, तो एलिमेंट क्रिएट होऊन भेटतो. ओके, आता हा फंक्शन आपण इथे कॉल करू शकतो. हे 2 लाईन लिहिण्यापेक्षा मी हा फंक्शन कॉल केला. आता या फंक्शनला किती पॅरामीटर पास करायचे आहे, 2. पहिला एलिमेंट टाईप आणि दुसरा व्हॅल्यू. सो पहिला एलिमेंट टाईप टाकूया टीडी
आणि दुसरं एलिमेंटची व्हॅल्यू. एलिमेंटची व्हॅल्यू नथिंग बट कार ऑब्जेक्ट डॉट नेम. आणि मग हा कार्टेडी इथे. आता बघा, ज्या 2 2 6 लाईन होत्या आपल्या, त्या रिप्लेस झाल्या एका फंक्शनने. समजलं? हे असा तुम्ही कोड करू शकता. रियुजेबल. आता हा माझा फंक्शन. फंक्शनचं काम काय आहे? फंक्शनचं काम काय आहे? आपल्या मोठा जो कोड असतो त्याला ब्रेकडाऊन करणं, किंवा जे रियुजेबल गोष्टी आहे, जे परत परत कोड लिहिण्यात गेलाय, तो कोड आपण प्रॉपरली करू शकलो पाहिजे बा. पर आवर. बघा, आता माझ्या लाईन ऑफ कोड थोड्याशा कमी झाल्या. जे इथं 2 लाईन एक्स्ट्रा होत्या त्या मी एका लाईनवर आणल्या. आणि हा माझा असा फंक्शन झाला जो आता अजून सोबत पण मला लागणार आहे. जिथे जिथे मला एलिमेंट क्रिएट करायचा आहे, तिथे तिथे मी हा फंक्शन यूज करणार. या फंक्शनला एलिमेंटचा टाईप पाठवायचा आणि व्हॅल्यू पाठवायची. तो काय करेल? तो एलिमेंट डायनामिकली क्रिएट करेल, त्याच्यात टेक्स्ट अपेंड करेल आणि नवीन एलिमेंट रिटर्न देईल. दॅट्स इट. समजलं? हे असं आपण केलं. एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. आता आपण जेव्हा जेव्हा ऍड कार करतोय तेव्हा काय करतो? आपण कार लिस्ट मध्ये पुश करतोय. सो आता समजा आपण आपल्या कोडला जर बघितलं, सो जेव्हा आपण ऍड कार करतो, लेट्स से मारुती 800 टाकलं, काहीतरी रेट टाकला, ऍड केला. इथे जरी कार ऍड झाली ना, मला इथे पण कार ऍड करायची आहे. ड्रॉपडाऊन मध्ये जेवढ्या कार, मग माझ्या शॉपमध्ये जेवढ्या कार आहे तेवढ्या कारचा डेटा मी इथून क्रिएट करतो. जशा जशा कार ऍड झाला तसं तसं मला इथे हा बुकिंग पोर्टल, इथे पण कार दिसायला हवाय ना मला. सो त्यासाठी हे आपण इथे काय केलं? TRTD वाला. आता हा जो कोड आहे ना, याला पण अजून एका वेगळ्या फंक्शन मध्ये मूव्ह करू शकतो. ह्या फंक्शन, हा एवढ्या ज्या लाईन आहे याला आपण वेगळ्या फंक्शन मध्ये मूव्ह करू शकतो का? ऑब्व्हियसली करू शकतो. परत तेच तेच फंक्शनचं काम काय? आपले फंक्शन म्हणजे नथिंग बट ब्लॉक ऑफ कोड. तो ब्लॉक ऑफ कोड काय करेल? एका पर्टिक्युलर काम करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. सो बघा, आता हा जो कोड आहे हा मी रिप्लेस करतो इथून आणि वेगळा फंक्शन बनवतो. फंक्शन ऍड कार TR, फंक्शनचं नाव, आणि तो पूर्ण कोड इथे टाकतो मी. ठीक आहे. पण आता हा जो कार ऑब्जेक्ट होता, हा कुठे होता? इथे होता, म्हणून मी इथे यूज करू शकलो. पण आता हा जो फंक्शन आहे, सो या कार ऑब्जेक्टला इथे टाकून द्यायचा ऍज अ पॅरामीटर. आता हा फंक्शन मी काय करणार? इथे कॉल करणार. आणि याला काय पॅरामीटर पास करायचा? आपला कार ऑब्जेक्ट. बघा, आता कोड सेपरेट झाला. ह्या फंक्शनची बघा लाईन ऑफ कोड किती कमीवर आला. का बरं? जस्ट बिकॉज मी माझा कोड सेपरेट आउट करून टाकला. म्हणजे माझा डायनामिक TR क्रिएट करण्याचा कोड वेगळ्या फंक्शन मध्ये टाकला. याच्यामध्ये पण माझा क्रिएट एलिमेंट कोड कॉल होतोय. फंक्शन वेगवेगळे वेगवेगळे करत गेलो मी. हे असं लॉजिक एक्सपेक्टेड असतं. म्हणजे एकाच फंक्शन मध्ये सगळ्या गोष्टी न करता तो कोड वेगळ्या जागी ठेवा आणि मग तिथे तो कोड कॉल करा. ओके. म्हणजे तुमच्या ह्या फंक्शनची बघा लाईन ऑफ कोड किती कमी झाला. ऍड कार, कार ऍड, नवीन कार क्रिएट करण्याच्या TRचं लॉजिक वेगळ्या फंक्शन मध्ये चाललं गेलं. या फंक्शन मध्ये नवीन एलिमेंट क्रिएट करण्याचं लॉजिक इकडे चाललं गेलं. सगळं सेपरेट सेपरेट केलं आपण. ओके. ज्यांचं जावास्क्रिप्ट एकदम नवीन आहे त्यांना समजायला थोडंसं हार्ड जाईल, पण ठीक आहे. प्रोसेस तुम्ही बघा की कसं आपण सेपरेट सेपरेट करत नेतो. थोड्या दिवसानंतर समजेल. जेव्हा तुमचे जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट चांगले होऊन जातील, त्यानंतर हे अजून एकदा व्हिडिओ बघाल आणि रिवाइज करून बघाल, चांगल्याने समजेल. ओके. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय काय झालं आपलं, सॉरी, आपला दुसरा गोष्ट काय करायची होती आपल्याला. आपण टेबलमध्ये TR ऍड केली. पण आता आपल्याला काय करायचं आहे? बाजूला ह्या ड्रॉपडाऊन मध्ये ऑप्शन पण डायनामिक ऍड झाला पाहिजे. ओके. सो आता जसं आपण हे फंक्शन क्रिएट केलं होतं ना, तसंच मी दुसरं फंक्शन क्रिएट करतो डायनामिक ऑप्शन क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. इथे फंक्शन क्रिएट कार ऑप्शन म्हणतो मी, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आता परत हा जो ऑब्जेक्ट आहे, या फंक्शनला पण आपल्याला ऑब्जेक्ट पाठवावा लागेल, कार ऑब्जेक्ट. हा फंक्शन इथे कॉल करून घेऊया. म्हणजे जेव्हा जेव्हा कार, जेव्हा जेव्हा आपण कार ऍड करतोय तेव्हा तेव्हा 2 फंक्शन कॉल होतील. पहिले TR पण क्रिएट होईल डायनामिक, आणि मग ऑप्शन पण. याला पण हा ऑब्जेक्ट पाठवून देऊया. आता इथे मला काय करायचं आहे? जो माझा सिलेक्ट बॉक्स आहे, ड्रॉपडाऊन आहे, त्याच्यामध्ये मला ऑप्शन डायनामिक क्रिएट करायचं आहे. सो वेअर न्यू ऑप्शन. आता एलिमेंट क्रिएट करायचा आहे मला. परत मी डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट लिहू का?
हे परत लिहू की माझ्याकडे फंक्शन अवेलेबल आहे? मी जे म्हटलं होतं मगाशी की क्रिएट एलिमेंट, आता जेव्हा जेव्हा तुम्हाला नवीन क्रिएट एलिमेंट करायचं आहे, परत परत हे लाईन लिहायची गरज नाही. आपण तोच कोड काय केलाय, एका फंक्शन मध्ये मूव्ह केलाय. सो ऑब्व्हियसली हा फंक्शन कॉल करायचा आहे इथे. या फंक्शनला दोन पॅरामीटर पाहिजे. एलिमेंटचा टाईप काय क्रिएट करायचं आपल्याला आता, ऑप्शन. सो इथे टाकायचं ऑप्शन. ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड पॅरामीटर काय आहे, टेक्स्ट कंटेंट. सॉरी, टेक्स्ट कंटेंट मध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे, कार ऑब्जेक्ट डॉट, आपल्याला काय पाहिजे आता, कारचं नाव, कार नेम. ठीक आहे. आपल्याला रिटर्न मध्ये काय भेटेल, ऑप्शन भेटेल. तो ऑप्शन आपल्याला कुठे अपेंड करायचा आहे, जो ड्रॉपडाऊन असेल आपला त्यातला, हा ड्रॉपडाऊन. सो डीपीडीएल कार नावाचा ऑप्शन आहे, आयडी आहे त्याची. इथे मी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, राउंड ब्रॅकेट डबल कोट डॉट अपेंड, काय अपेंड करायचं आहे, न्यू ऑप्शन. सेव्ह आणि चेक करूया आता. मारुती 500, रेट टाकूया काहीतरी. बघा इथे पण कार ऍड झाली आणि इथे पण कार ऍड झाली. सो आता ऍट अ टाइम आपण दोन गोष्टी केल्या. ऍड केल्यानंतर टेबलमध्ये पण ऍड दिसला आणि तीच कार इथे पण दिसत आहे. ओके, सेलेरिओ करूया, व्हॅल्यू चेंज करूया, ऍड. इथे पण दोन कार ऍड आहे, इथे पण दोन आल्या. समजलं लॉजिक? हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण आपला प्रोजेक्ट समोर नेतोय. करेक्ट. आता एवढं झालं म्हणजे हा जो राईट साइड होता याचं काम संपलं आपलं. कार ऍड झाली आणि ती कार इकडे पण दिसली. आता बुकिंगच्या जागी आता मी कार सिलेक्ट केली. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जेव्हा आपण कार ऍड केलाय, आपण दोन प्रकारे कार रेंटने देतोय, एक तर पर अवरनी किंवा पर डेनी. आता इथे बघा ड्रॉपडाऊन आहे, पर डे, पर अवर. पण इथे बघा दोन टेक्स्ट बॉक्स आहे. समजा मी पर डे जर सिलेक्ट केलं तर माझा पर डे वाला टेक्स्ट बॉक्स दिसला पाहिजे, पर अवर सिलेक्ट केलं तर हा दिसला पाहिजे. सो हे आता कसं आहे, तर दोन्ही दिसत आहे. राईट. सो मी सध्या दोघांनाही काय करतो, हाईड करतो. सो सध्या स्टाईलनी हाईड करून घेऊया. स्टाईल डिस्प्ले नन. एक तर तुम्ही स्टाईल लिहू शकता किंवा एक सीएसएस बनवून ती पण क्लास बनवून तो पण ऍड करू शकता. ठीक आहे. आता दोन्ही टेक्स्ट बॉक्सला वेगवेगळी आयडी आहे, पर क्वांटिटी डे, पर क्वांटिटी अवर. आता ह्या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर, समजा या ड्रॉपडाऊन मध्ये मी पर डे ऑप्शन सिलेक्ट केला तर मला हा टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले करायचा आहे. समजा पर अवर सिलेक्ट केला तर हा टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. सो ह्या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर करायचं आहे. सो इथे इव्हेंट लिहूया. इव्हेंट असेल ड्रॉपडाऊन आहे, सो ऑन चेंज. ऑन काय नाव देऊया याला, रेंट टाईप, रेंट टाईप चेंज फंक्शन. ठीक आहे. हा फंक्शन लिहूया आता. फंक्शनचं नाव, राउंड ब्रॅकेट, एंटर. आता फंक्शनच्या चेंजवर म्हणजे जसा ड्रॉपडाऊन चेंज झाला हा फंक्शन कॉल होणार आहे. सो याला आयडी दिली आहे मी टाईप. मला पहिले काय ऑप्शन सिलेक्ट केलाय तो रीड करावा लागेल. वॅर सिलेक्टेड रेंट टाईप, परत डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आता अँग्युलर आणि रिॲक्ट मध्ये हे जे आपण एवढं लिहितो, एवढी लिहायची गरज नाही. तिकडे थोडं इझिली आहे. करेक्ट. अजून कमी वेळात हा टास्क तुम्ही करू शकता. जे इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताय तुम्ही, स्पेसिफिकली हा करून बघा, म्हणजे इथं लॉजिक डेव्हलप व्हायला खूप इझी जातं. आता इथे इफ स्टेटमेंट लिहूया. ऑब्व्हियसली आपल्याकडे दोनच ऑप्शन आहे. समजा इज इक्वल टू हे असेल तर बघा आता ड्रॉपडाऊन मध्ये किती ऑप्शन होते आपल्याकडे, एक तर पर डे किंवा पर अवर. समजा पर डे सिलेक्ट आहे तर इफ सिलेक्टेड रेंट टाइप इज इक्वल टू पर डे आणि एल्सच टाकतो. आता परत एल्स, इफ एल्स मल्टिपल इफ कंडिशन लिहायची गरज नाही आहे किंवा लिहावं पण लागेल, कारण इथे समजा मी परत हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केला तर इथे एमटी आहे, किंवा इथे एमटीचा पण चेक टाकू देऊया की सिलेक्टेड, एल्स इफच लावूया, बेटर राहील दोन कंडिशन. कारण युजर काय करू शकतो, पहिला पण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो ना, त्याच्यात व्हॅल्यू एमटी आहे. पर डे झाला आणि हा काय असेल, पर एच आवर. ठीक आहे. आता युजरनी समजा पर डे सिलेक्ट केलं तर मी काय म्हटलं, मला हा एलिमेंट डिस्प्ले करायचा आहे पर डे वाला. याची आयडी काय, पर क्वांटिटी डे. सो परत तो एलिमेंट सिलेक्ट करायचा, डॉक्युमेंट
डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, राऊंड ब्रॅकेट, डबल कोट, एलिमेंटची आय डी, डॉट. आता आपल्याला काय करायचं आहे, डायनॅमिक CSS लावायची आहे. सो स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक. जे इनिशियली आपण नन ठेवलं होतं त्याला ब्लॉक केलं. कॉपी पेस्ट आणि इथे परवरवाल्याची आय डी, ही आय डी जाणार इथे. आता इथे एक प्रॉब्लेम येतो, तो बघूया. ठीक आहे, आता एवढं चेक करूया. बघा बाय डिफॉल्ट काहीच नाही दिसत आहे. समजा मी आता परवर केलं, पर डे केलं, पर डेचा दिसला. त्यानंतर परवर केलं, परवर पण दिसला. चुकीचं आहे ना हे? जो सिलेक्ट केला तोच दिसायला पाहिजे. सो याच्यासाठी काय करायचं, हे लाईन कॉपी करायची, पर डेच्या याच्यात परवरवाल्याला नन लावायचं आणि तिकडे उलट लावायचं. याच्यात पर डे वाल्याला नन लावायचं, म्हणजे ऍट अ टाइम एकच दिसणार. करेक्ट. चेक करूया आता हे. रेंट टाईप पर डे केला, पर डे वाला टेक्स्ट बॉक्स दिसतोय. परवर केला, परवर वाला दिसतोय. ठीक आहे, अर्ध काम झालंय आपलं. आता आता ऍक्च्युली बुकिंग वाला लॉजिक. सो सिलेक्ट, लेट से मी सिलेक्ट कार केली, पर डे जे काय ते सिलेक्ट केलं, इथे व्हॅल्यू टाकली, नंबर ऑफ कार्स लिहिलं, ऍड केलं. ऍडच्या क्लिकवर आपल्याला जे आपण गोष्ट इकडे केली होती ना, ऍडच्या क्लिकवर आपण डायनामिक ऑब्जेक्ट बनवला, तो एका अरेमध्ये पुश केला. सेम गोष्ट इकडे करायची आहे. ठीक आहे, फक्त इथे आपण काय केलं, माय कार्स लिस्ट नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं. इथे आपल्याला ऍड म्हणजे युजरनी कोणत्या कार सिलेक्ट केल्या त्याचा अरे स्टोअर करायचा आहे. सो वरती एक अजून ऑब्जेक्ट बनवूया, वॅर सिलेक्टेड कार्स एम्प्टी. ठीक आहे, अजून आपण ह्या अरे सोबत काहीच नाही खेळलोय. जेव्हा ऍड केलं ना तेव्हा फक्त मी पुश केलंय, अजून आपण कुठेच यूज नाही केलाय. आता जेव्हा आपण बिल कॅल्क्युलेट करू ना तेव्हा अरे ह्या अरे मधला डेटा आपण यूज करणार आहोत फिल्टर रेट काढण्यासाठी. ठीक आहे, सो जसं कार लिस्ट नावाचा एक व्हेरिएबल होता तसंच मी सिलेक्टेड कार नावाचा अजून एक व्हेरिएबल बनवला. आता या ऍड बटनच्या क्लिकवर फंक्शन लिहूया, ऑन क्लिक ऍड सिलेक्टेड कार नावाचं फंक्शन, राऊंड ब्रॅकेट, या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. फंक्शनचं नाव कर्ली ब्रॅकेट एंटर. ठीक आहे, जसं आपण बघा नवीन कार ऍड करत होतो तेव्हा असं लॉजिक लिहिलं होतं, सेम लॉजिक राहील. आता मी ऍज इट इज कॉपी पेस्ट केलं तरी चालतं, पण जस्ट परत एकदा रिवाइज होईल म्हणून मी परत लिहितोय. आता ऑब्व्हियसली आपल्याला काय पाहिजे, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. सो वॅर कार ओबीजे इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता इथे जर आपण UI बघितला, काय काय गोष्टी लागतील, कार सिलेक्ट कोणती केली, पर डेनी केलं की पर अवरनी केलं, डेज किती डेज साठी घेतली, आणि नंबर ऑफ कार किती कार पाहिजे. ओके, आता तेच लॉजिक आपण कन्वर्ट करूया. सो सिलेक्टेड कार किंवा फक्त कार नेम, कार नेम कशावरून ओळखू आपण, हे इथे जे ड्रॉपडाऊनला व्हॅल्यू दिली आहे डीपीडीएल कार, एकच आहे की डबल आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता जो सिलेक्टेड कार आहे तो आपण या ऑप्शनने उचलू शकतो. सो कार नेम सिलेक्टेड कार डॉट व्हॅल्यू, म्हणजे त्या ड्रॉपडाऊनची व्हॅल्यू रीड केली मी आणि ते माझ्या या कार नेमवाल्या ऑब्जेक्टमध्ये ठेवलं. त्यानंतर मला काय पाहिजे, पर रेंट टाईप. सो इथे म्हणूया रेंट टाईप. रेंट टाईप साठी आपल्याला परत तो ड्रॉपडाऊन टाईप, सो हे इथे ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. सो हे परत कॉपी पेस्ट करतो, टाईप डॉट व्हॅल्यू. त्यानंतर पर डे किंवा पर डेची व्हॅल्यू पण रीड करूया आणि पर आवरची पण. आपल्याकडे दोन टेक्स्ट बॉक्स आहेत, पर डेवर पण आहे आणि पर आवर पण आहे. पण आता आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतोय तर सध्या दोन्ही प्रॉपर्टी रीड करून ठेवून देऊ ऑब्जेक्टमध्ये, नंतर कोणती यूज करायचे ते बघूया. सो पर डे कोलन, कॉपी पेस्ट करतो हे, पर डे वाला टेक्स्ट बॉक्सची आय डी, क्वांटिटी पर डे, तसंच पर आवर. दोन्ही प्रॉपर्टीचं काम नाहीये, एकाच प्रॉपर्टीचं लागेल, पण जस्ट ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण दोन्ही प्रॉपर्टी रीड करून ठेवून देऊया. पर क्वांटिटी आवर. ठीक आहे, त्यानंतर मला काय पाहिजे, नंबर ऑफ कार्स, किती कार पाहिजे, नंबर ऑफ कार्स कोलन, परत हे लाईन ॲज इट इज जाणार, नंबर ऑफ कार TXT क्वांटिटी. ठीक आहे, इथपर्यंत काय झालं, आपला ऑब्जेक्ट प्रॉपरली क्रिएट झालाय. एवढं डिबग लावून चेक करून घेऊया की प्रॉपरली ऑब्जेक्टमध्ये त्या त्या फील्डमधला डेटा येतोय की नाही. म्हणजे कार ऍड करावं लागेल,
कार सिलेक्ट केली, रेंट टाईप पर डे, लेट से 2 days आणि नंबर ऑफ कार 3 पाहिजे. ॲडच्या बटनच्या क्लिकवर आता चेक करूया. ॲड. ठीक आहे. आता बघा, कार ऑब्जेक्टमध्ये कार नेम कोणती सिलेक्ट केली, एकच. नंबर ऑफ कार किती म्हटलं तुम्ही, 3 पर डे. पर अवर एमटी आलं, कारण की पर अवरवाला टेक्स्ट बॉक्स हिडन आहे, तर बाय डिफॉल्ट व्हॅल्यू एमटी. आणि रेंट टाईप काय म्हटलं मी, पर डे. आपला ऑब्जेक्ट प्रॉपरली क्रिएट झाला. ठीक आहे. ऑब्जेक्ट क्रिएट झाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली दाखवायचं पण आहे इथे ULLI मध्ये दाखवायचं आहे. सो मी UL क्रिएट केली असेल, ही UL आहे. या UL मध्ये फक्त आपण LI डायनामिक क्रिएट करूया आणि LI तिथे अपेंड करूया. ओके. आता परत इफ स्टेटमेंट टाकूया, की समजा व्हॅलिडेशन त्यांनी समजा काही सिलेक्टच नाही केले तर. सो कार ऑब्जेक्ट जसं आपण इथे वरती केलं ना, मल्टिपल इफ स्टेटमेंट टाकले, तसंच इथे सुद्धा कार ऑब्जेक्ट डॉट कार नेम नॉट इक्वल टू एमटी, म्हणजे काही ना काही कार सिलेक्ट केली आहे. अँड कार ऑब्जेक्ट डॉट रेंट टाईप त्यांनी सिलेक्ट केलेला आहे, नॉट इक्वल टू एमटी. अँड कार ऑब्जेक्ट डॉट आपलं नंबर ऑफ कार्स सोबत चेक लावूया, नॉट इक्वल टू एमटी असेल तर. समजा सगळं सिलेक्ट केलं आहे तर हा इफ स्टेटमेंट होईल, अदरवाईज एल्स मध्ये जाईल आणि अलर्ट बॉक्स दाखवून देऊया. अलर्ट मध्ये साधा मेसेज दाखवून देऊया, प्लीज सिलेक्ट कार. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डायनामिक LI क्रिएट करायचं आहे. सो वॅर कार LI इज इक्वल टू, आता परत नवीन एलिमेंट क्रिएट करायचा आहे. सो आपण ऑलरेडी फंक्शन बनवलं आहे वरती, क्रिएट न्यू एलिमेंट, हाच फंक्शन यूज करूया. सो कार क्रिएट न्यू एलिमेंट फंक्शन, कोणता एलिमेंट क्रिएट करायचा आहे, LI व्हॅल्यू पाठवायची आहे. सो ऑब्व्हियसली आता व्हॅल्यू थोडीशी, आता पहिले आपल्याला बघा इथे आपल्याला टेक्स्ट जे LI आहे ना ते कसं दाखवायचं आहे, लाईव्ह एक्झाम्पल बघून घेऊया, मग समजेल कसं म्हणजे टेक्स्ट कसं बनवायचं आपल्याला. लॉजिकल झूम कार रेंटल बुकिंग ऍड. मी समजा मारुती 800 केलं, सिलेक्ट रेट टाईप पर डे 2 टाकलं आणि नंबर ऑफ कार्स 3 टाकलं, ऍड केलं. तर बघा टेक्स्ट थोडंसं माझं डायनामिक बनलं पाहिजे. कारचं नाव पर डे आहे की पर अवर आहे ते दिसलं पाहिजे. फॉर टू म्हणजे जे पर डे म्हटलं आहे ते व्हॅल्यू की किती डे, पर डे साठी म्हटलंय नंबर ऑफ कार्स इकडे, असं डायनामिकली टेक्स्ट बनवायचं आहे. सो मी हे टेक्स्ट कॉपी करतो. आता डायनामिक टेक्स्ट बनवूया. सो हा एलिमेंट क्रिएट करण्याच्या आधी आपल्याला टेक्स्ट बनवून घ्यायचा आहे. सो इथे इफ कंडिशन लिहितो मी. आता इफ कंडिशन कशासोबत लिहायचं आहे मला, रेंट टाईप सोबत. पहिले मी रेंट टाईप लिहिल की इफ रेंट टाईप इक्वल टू वरती आपण ऑलरेडी लिहिलाय तोच चेक उचलतो मी, पर डे असेल तर मला टेक्स्ट बनवायचा आहे. आता एक व्हेरिएबल मी वरती बनवून घेतो, वॅर कार टेक्स्ट नाव देतो, याला बाय डिफॉल्ट एम्प्टी ठेवतो. ठीक आहे. आता आतमध्ये कार टेक्स्ट इक्वल टू, इकडून तो परत UI कॉपी, टेक्स्ट कॉपी करून घेऊया, पेंट टेक्स्ट. आता मारुती 800च्या जागी काय आलं पाहिजे, माझ्या व्हेरिएबलचं नाव म्हणजे कारचं नाव. सो कार ऑब्जेक्ट डॉट कार नेम इथे येणार, मग डबल कोट्स, सॉरी इकडे आपल्याला कसं करावं लागेल, आपल्याला कॉन्कॅटिनेशन करायचं आहे. डबल कोट्स त्याच्यामध्ये डबल प्लस, नाही चुकलं, बरं पूर्ण डबल कोट्स मध्येच टाकूया. ठीक आहे. हे कार ऑब्जेक्ट डॉट नेम जाणार इथे, मग हे आयफन आलं. आता पर डे आणि पर आवर हे डायनामिक आलं पाहिजे. सो हे उचलूया इथे, परत डबल कोट्स, परत डबल प्लस, त्यानंतर फॉर टूच्या जागी काय आलं पाहिजे. आता आपण रेंट टाईप कशाचा लिहिलाय, पर डे. सो पर डे असेल तर कोणत्या ऑब्जेक्ट यूज करायचा आहे, कार ऑब्जेक्ट डॉट पर डे वाला व्हॅल्यू. इथे परत प्लस प्लस,
कार ऑब्जेक्ट डॉट पर डे. आणि नंबर ऑफ कार्सच्या मध्ये इथे फक्त आता आपल्याला व्हॅल्यू पास करायची आहे. कार ऑब्जेक्ट डॉट नंबर ऑफ कार्स. का बरं एरर देतो आणि याच्यानंतर परत डबल कोट्स सेमिकोलॉन. ठीक आहे. हे स्ट्रिंग कशासाठी बनवतो आपण? पर डे साठी. तसंच एल्स मध्ये जाऊया आणि एल्स मध्ये हे ऍज इट इज असणार. फक्त इथे रेंट टाईप पर डेच्या जागी आपल्याला काय यूज करायचं आहे? पर अवर. म्हणजे समजा पर डे असेल तर आपण इथे काय यूज करतोय? पर डे. आणि पर अवर असेल तर पर अवर. दॅट्स इट. याला क्रिएट आणि ह्या जो आपण एलिमेंट क्रिएट करतोय त्याला काय पाठवायचं आहे? हा कार टेक्स्ट पाठवायचा आहे. जो एलिमेंट रिटर्न एल क्रिएट होऊन येईल तो याच्यात आला, तो आपल्याला अपेंड करायचा आहे युएल मध्ये. युएल ची ऍड घेऊया. सिलेक्टेड कार्स. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी राऊंड ब्रॅकेट्स. आपल्या युएल ची आय डी डॉट अपेंड. काय अपेंड करायचं आहे? आपल्याला कार एल आय अपेंड करायचं आहे. सो हा व्हेरिएबल इथे झाला. सेव्ह करून चेक करूया. ऍड कार. आता मारुती 800 केलं, सिलेक्ट केलं पर डे. लेट से पर डे म्हटलं मी 2 आणि नंबर ऑफ कार एकच पाहिजे मला. ऍड. बघा मारुती 800 आलं पर डे फॉर 2 days. नंबर ऑफ कार्स 1. लेट से दुसरी ऍड करूया. ऍड. आता मी सॅलरी सिलेक्ट करतोय, पर डेच्या जागी पर आवर टाकतोय. पर आवर म्हणतो मी लेट से 2.5 तासासाठी. नंबर ऑफ कार 4 टाकूया. बघा इथे पर आवर आलं फॉर 230 आणि नंबर ऑफ कार 4 आवर. सो जसा आपण डेटा टाकला इथे कंडिशन वाईज आपल्याला फक्त टेक्स्ट डायनामिक ठेवायचा होता. तो आपण म्हणजे पर डे आहे की पर आवर आहे त्याच्यानी इथे आपण डायनामिक टेक्स्ट बनवला आणि तोच आपण टेक्स्ट आपल्या एल आय क्रिएट करण्यावाल्या फंक्शनला पाठवला. ओके. सो इथपर्यंत काय झालं? आपण कार ऍड केली, मग सिलेक्टेड कार पण ऍड केली. आता फक्त कॅल्क्युलेट बिल वर आपल्याला आपलं ऍक्च्युअली लॉजिक लिहायचं की बिल कसं कॅल्क्युलेट होणार. राईट. सो आपण जेव्हा जेव्हा कार सिलेक्टेड कार ऍड करतोय तर आपण पुश नाही केलं अजून. वेट. आता हा जो वरती व्हेरिएबल बनवला होता ना सिलेक्टेड कार, इथे पण डेटा आपल्याला पुश करावा लागेल. सो एमटी नसल्यानंतर इथे पुश करून टाकूया. पुश. आणि इथे आपला कार ऑब्जेक्ट पुश करूया. कम्प्लीट. ठीक आहे. म्हणजे आता युजरनी कोणत्या कोणत्या कार सिलेक्ट केल्या त्या आपल्याला, त्या कार आपल्या कुठे आहे? सिलेक्टेड कार. म्हणजे युजरनी कोणत्या कोणत्या कार घेतोय तो जो डेटा आहे तो कोणत्या याच्यात आहे? याच्यात. आता आपल्याला सिलेक्ट कॅल्क्युलेट बटनच्या क्लिकवर आपल्याला फक्त बिल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ऑन क्लिक कॅल्क्युलेट बिल. ठीक आहे. या फंक्शनच्या क्लिकवर आपल्याला लॉजिक लिहूया. फंक्शन. ठीक आहे. आता ज्यांना अरेवरती फिल्टर आणि फाइंड मेथड नाही आहेत, माहीत नाही, त्यांनी प्लीज ते बघा किंवा मी सांगेल त्यानंतर तुम्ही ते बघू शकता. पण सध्या पुरतं फक्त अनालिसिस करा की कसं होतंय. आता हा जो व्हेरिएबल आहे सिलेक्टेड कार, ह्या अरेमध्ये आपल्याकडे युजरनी कोणत्या कार सिलेक्ट केलाय त्याचा डेटा आहे. सो याच्यावर आपल्याला पहिले फॉर लूप फिरवायचा आहे. सो मी पहिले एक व्हेरिएबल बनवून घेतो. टोटल अमाऊंट म्हणतो इज इक्वल टू बाय डिफॉल्ट इनिशियलाइज करतो 0ने. मग मी फॉर लूप फिरवतो. कशावर फॉर लूप फिरवायचं आहे मला? सिलेक्टेड कारवर. सो सिलेक्टेड कार डॉट लेंथवर फॉर लूप फिरवेल. ठीक आहे. आता सिलेक्टेड कारमध्ये आपण काय काय डेटा ठेवला होता? कार कोणती आहे, पर डे आहे की पर आवर आहे, त्याची व्हॅल्यू आणि किती कार पाहिजे आणि कारचे रेट कुठे आहेत? दुसऱ्या अरेमध्ये. सो आता बघा पहिले मला मला काय करायचं आहे? कारचा डेटा काढायचा आहे. कारचा डेटा कसा काढू मी? या व्हेरिएबलमध्ये ठेवलाय मी कार लिस्टमध्ये. ठीक आहे. सो आता पहिले जे कार सिलेक्ट केले ना फॉर लूप मध्ये त्याचा पहिले डेटा काढतोय मी. वेअर कार डेटा. त्याचा रेट पाहिजे ना आपल्याला. रेट शिवाय आपण कॅल्क्युलेट कसं करणार? सो कार लिस्ट डॉट फाइंड करूया. म्हणजे मला माझ्या अरेमधून एक एलिमेंट फाइंड करायचा आहे त्या कारचा नेमचा. सो एम इक्वल टू एम डॉट
कशासोबत कम्पेअर करूया, कार नेम सोबत. कार नेम इज इक्वल टू वरती काय ऑब्जेक्ट बनवलं होतं, कार नेमच आहे, कार नेम सोबत. सो आपला हा जो अरे आहे सिलेक्टेड कार स्क्वेअर ब्रॅकेट इंडेक्स डॉट कार नेम, सॉरी. ठीक आहे, एवढं लावून मी डिबग करून दाखवतो आधी काय ऍक्च्युली होत आहे तर. ठीक आहे, आता लेट्स से मारुती 800 टाकलं, 500 रेट आहे पर आवरचा, 1000 रुपये आहे पर डेचा ऍड. 100 झाला, ठीक आहे. रिलोड करूया. पर आवरचा 500 आहे आणि पर डेचा आहे 1000. ठीक आहे, आता युजरनी कार सिलेक्ट केली, रेंट टाईप ठेवला पर डे. लेट्स से पर डे त्याला किती डेज पाहिजे, 2 डेज साठी पाहिजे आणि नंबर ऑफ काउंट आहे 1. ठीक आहे, ऍड केलं. आता कॅल्क्युलेटच्या क्लिकवर आपण जो आपण कोड लिहिला तो डिबग करूया. ठीक आहे, आता फॉर लूप फिरवतो कशावर, सिलेक्टेड कारवर. आतमध्ये जाईल. आता मी बघा इथे कंडिशन काय लिहिले, कार लिस्ट मधून फाइंड करा कसा डेटा, ज्याचं कार नेम आहे सिलेक्टेड कार लिस्ट ऑफ इंडेक्स म्हणजे 1 मारुती 800. सो बघा कार डेटामध्ये पूर्ण कारचा डेटा आला की त्याचा रेट काय होता पर डेचा आणि पर अवरचा. आता आपल्याकडे जे कार युजरनी सिलेक्ट केली आहे त्याचा रेट पण आलाय, म्हणजे त्याचा पर डेचा पण रेट आलाय आणि पर अवरचा पण आलाय. आता फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आता परत इथे इफ कंडिशन लिहावं लागेल, कारण आपण रेंट कसं करतोय, 2 पद्धतीने देतोय, एक तर पर डेनी किंवा पर अवरनी. सो इथे सिलेक्टेड कारमध्ये डेटा आहे आपला. सो इथे इफ कंडिशन लिहितो मी, इफ सिलेक्टेड कार इंडेक्स डॉट कार टाईप, सॉरी रेंट टाईप. समजा रेंट टाईप इक्वल टू पर डे असेल तर, पहिला इफ झाला. समजा रेंट टाईप पर डे असेल तर आता आपल्याला बिल कुठे स्टोअर करायचं, ह्या व्हेरिएबलमध्ये. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू एक्झिस्टिंग अमाऊंट प्लस इन्क्रीमेंट करत जायचं आहे ना, म्हणून असं लिहिलं, एक्झिस्टिंग अमाऊंट टोटल अमाऊंट इज इक्वल टू एक्झिस्टिंग अमाऊंट प्लस आता नवीन अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. सो आपल्याला सिलेक्टेड कारचा डेटा कशा आहे याच्यात. सो सिलेक्टेड कार डॉट, आता पर डे तर माहित झालं आपल्याला, पर डे आपण कशा स्टोअर केलाय, या व्हेरिएबल या प्रॉपर्टीमध्ये पर डे मध्ये. सो पर डे किती कार पाहिजे मला, इन टू, आता लॉजिक कसं राहील, कार सिलेक्ट केली आहे मी, पर डे आहे की पर अवर आहे त्याच्यानुसार म्हणजे जे काही ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू असेल ती इंटू हे, इंटू माझा पर डेचा किंवा पर अवरचा रेट. ओके, सो आता समजा मी पर डे जर सिलेक्ट केलं, त्यानंतर किती कार्स पाहिजे, सिलेक्टेड कार इंडेक्स डॉट क्वांटिटी कोणत्या, नंबर ऑफ कार्स मध्ये, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकूया, इनटू माझा रेट. रेट किती आहे, रेट कुठून भेटेल मला, कार डेटामध्ये भेटतोय. सो कार डेटा डॉट, आता मी कोड कशाचा लिहिलाय, इफ कंडिशन कशी आहे, रेंट टाईप पर डे. समजा जी सिलेक्टेड कार आहे त्यात काय सिलेक्ट केलाय, पर डे. सो ऑब्व्हियसली मला रेट कशाचा मल्टिप्लाय करावा लागेल, पर डेचा. तर आपल्या व्हेरिएबलचं नाव इकडे ऑब्जेक्ट क्रिएट केला पर डे, पर डे रेट ही प्रॉपर्टी यूज करूया इथे. ठीक आहे, हा झाला आपला पर डे साठी. आता एल्स मध्ये आपला पर अवर वाला लॉजिक राहणार आहे. सो हे सेम लाईन कॉपी पेस्ट करूया, फक्त इथे पर डेच्या जागी, इथे पर डेच्या जागी पर अवर टाकावं लागेल, कारण आपण रीड करताना दोन्ही रीड करून ठेवलं होतं ऑब्जेक्टमध्ये. आणि इकडे मल्टिप्लाय करताना इथल्या प्रॉपर्टीचं नाव, दॅट इज पर अवर रेट. ठीक आहे, आणि फॉर लूपच्या नंतर आपल्याला ही जी टोटल अमाऊंट असेल ती कुठेतरी दाखवायची. सो हे बघा, हा स्पॅन ठेवला होता, इथे डिस्प्ले करतो मी फॉर लूपच्या नंतर, कारण फॉर लूप कंप्लीट झाल्याशिवाय याच्यात टोटल अमाऊंट नाही येणार ना. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी राउंड ब्रॅकेट डबल कोट्स डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल टू ही अमाऊंट टाकूया. ठीक आहे, प्रॉपरली आता डिबग करून बघूया. मारुती टाकूया, पर रेट टाकूया 500, पर डे टाकूया 1000. ठीक आहे, त्यानंतर सेलेरिओ टाकूया, सेलेरिओचा रेट आहे पर डे 800 आणि हा आहे पर डे 1200. ठीक आहे, आता
युजरनी लेट से एक मारुती कार सिलेक्ट केली, रेंट टाईप म्हटलं पर डे, एका दिवसासाठी पाहिजे, नंबर ऑफ कार्स पाहिजे त्याला 2, ऍड. नंतर म्हटलं सेलेरिओ पाहिजे पण हा पर अवर पाहिजे, पर अवर म्हटलं त्यांनी लेट से 2 तासासाठी पाहिजे पण गाडी एकच पाहिजे, ऍड. आता समजा नॉर्मल आपण बिल कॅल्क्युलेट करतो म्हटलं, आता पहिले कॅल्क्युलेट बिल, अरे डिबग नाही लावला, 3600 काहीतरी आला, अजून एकदा करूया. ठीक आहे, आता बघा, एंटर केलं, आतमध्ये गेलो, पहिले कारचा रेट काढला, कोणती कार सिलेक्ट केली आहे पहिली, मारुती 800. ठीक आहे, आता या व्हेरिएबलमध्ये सध्या 0 अमाऊंट आहे. सिलेक्टेड पर डे किती किती डे साठी पाहिजे, 1 डे साठी पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ कार किती म्हटलं मी, पहिल्या याच्यात 2 होतं. ओके, त्यानंतर कार पर डेचा रेट, कुठे गेला पर डेचा रेट, 1000. ठीक आहे, सो आता समजा पहिला जो फॉर लूप सुरू आहे, तर मला पहिल्या याची रेट किती आली, 2000 रुपये रेट आला काहीतरी, बरोबर आहे का. 800 इंटू एक कार, नाही काहीतरी चुकलंय, कॅल्क्युलेशन बरोबर आहे आपला. बघा मारुतीचा रेट काय होता, 1000 ना, बरोबर, पर अवरचा रेट 1000 होता, पण आपण उलटा टाकलाय का, की डेटा उलटा दाखवला इथे, डेटा दाखवताना उलटा दाखवलाय, हे इकडे गेलं पाहिजे होतं आणि हे इकडे गेलं पाहिजे होतं. जेव्हा आपण ऍड कार केलाय ना इकडे, तेव्हा बघा पर डे आपण 1000 टाकला होता, डेचा इकडे गेला, HR अवरचा इकडे गेलाय, कुठे गडबड केली आपण, मिसप्लेस झालाय, हे आधी पाहिजे, आता होणार बरोबर. परत एकदा रिबिल्ड करूया, मारुती, लेट से पर अवरचा रेट टाकतोय मी 500, पर डेचा टाकतोय 1000. ठीक आहे, आता बरोबर आलाय. सेलेरिओ टाकूया, पर डेचा रेट आहे 800, पर अवरचा रेट आहे 800 आणि पर डेचा आहे 1200, ऍड. ठीक आहे, आता लेट्स से युजरने कार सिलेक्ट केली मारुती, रेंट टाईप सिलेक्ट केला 1, पर डे 1 डे साठी, आणि किती कार पाहिजे 2, ऍड. आता समजा आपण इथल्या इथं बघितलं, मारुती 800 पर डे एका दिवसासाठी पाहिजे, पण कार किती पाहिजे 2, सो ऑब्व्हियसली 2000 बिल, करेक्ट. आता दुसरी मारुत सेलेरिओ सिलेक्ट केली, याचा रेट आहे पर अवर, पर अवर लेट से त्यांनी म्हटलं 2 अवरसाठी पाहिजे आणि कार पाहिजे 4. ठीक आहे, ऍड. आता बिल कॅल्क्युलेट करूया, कॅल्क्युलेट बिल, परत डिबगर बंद केलं होतं आपण. ठीक आहे, पहिला आहे कार डेटा, पहिला जो आपण कार सिलेक्ट केलाय त्याच्यात पहिला लिस्ट आहे कार नेमचं, मारुती 800 कार सिलेक्ट केली होती पहिले. पर डेचा रेट आहे, पर डे किती म्हटलं होतं त्यांनी 1, नंबर ऑफ कार किती 2, आणि रेट इंटू किती करायचं होतं आपल्याला 1000, सो आपलं एकच कार पाहिजे होती, नंबर ऑफ कार्स 2, सो 2 इंटू आपला 1000, सो सध्या रेट येणार 2000 पहिल्या कारचा. त्यानंतर दुसरा कार फॉर लूप फिरतोय, दुसरी कारचा डेटा काढला आपण सेलेरिओ. ओके, याचा पर डे रेट आहे 1200 आणि पर अवर रेट आहे 800, पण आता आपण कोणतं सिलेक्टेड रेंट टाईप कुठं केलाय, पर अवर केलाय. ओके, नॉट इक्वल टू पर डे, सो तो जाणार एल्समध्ये. आता एल्समध्ये पर अवर 2 म्हटलाय मी, आणि नंबर ऑफ कार 4 म्हटलं होतं, 4 इंटू 2 8 होणार, 8 इंटू माझा पर अवरचा रेट किती आहे आता 800, सो जे काही लॉजिक आलं असेल 8400 रुपये माझं बिल आलंय. सो असं माझं पूर्ण कॅल्क्युलेशन आलंय. हा एवढा कोड बघतोय, पण याला अजून काय गोष्ट आहे जी आपण मिनिमाइज करू शकतो किंवा दुसऱ्या फंक्शन मध्ये टाकू शकतो, सांगू शकता. असा कोणता कोड आहे जो रिपीट होत आहे आणि कुठेतरी आपण एका जागी पण ठेवू शकतो त्याला. बघा, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड करण्याचा जो कोड आहे, ही लाईन, हे एवढी मोठी लाईन प्रत्येक जागी होत आहे, दिसत आहे. हे एवढं डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी व्हॅल्यू आला, इथे पण आहे, इथे पण आहे. याला ह्या गोष्टीचा एक फंक्शन बनवू शकतो का, जसं आपण क्रिएट न्यू एलिमेंटचा फंक्शन बनवला, तसंच एखाद्या एलिमेंटची व्हॅल्यू ऍक्सेस करण्याचा फंक्शन बनवू शकतो का. Yes, sir. ठीक आहे, सो त्याचा फंक्शन बनवून बघूया, फंक्शन रीड इनपुट व्हॅल्यू, किती पॅरामीटर पाहिजे बरं, मला असं फंक्शन बनवायचं आहे
तो फंक्शन काय करेल, मी जो एलिमेंट सांगेल त्या एलिमेंटची व्हॅल्यू रिटर्न करेल, व्हॅल्यू रीड करेल आणि रिटर्न करेल. सो सांगा किती पॅरामीटर पाहिजे फंक्शनला? वन. एकच पाहिजे ना, आयडी. बरोबर, किंवा इनपुट आयडी म्हणूया. जो इनपुट जो एलिमेंट आयडी, दॅट विल मेक मोर सेन्स. एलिमेंट आयडी, जो एलिमेंट रीड करायचा तो एलिमेंट रीड करेल आणि त्याची व्हॅल्यू रिटर्न करेल. सो सिम्पली मी रिटर्न येईल डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आता इथे जे आपण हार्ड कोड करत होतो त्याच्या जागी काय पास करायचं, हा व्हेरिएबल पास करायचा डॉट व्हॅल्यू. आता जिथे जिथे तुम्ही डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी रीड व्हॅल्यू करत होते, गेट व्हॅल्यू कुठे कुठे केलं आपण, इथे केलाय. सो याच्या जागी आता मी माझा फंक्शन कॉल करू शकतो आणि या फंक्शनला काय पास करायचं, फक्त ही कीची व्हॅल्यू. दॅट्स इट. सगळीकडे म्हणजे आता तुमचं हे अननेसेसरी हे एवढं लिहिण्यापेक्षा हा फंक्शन कॉल करताय तुम्ही. समजलं? असा कोड थोडा ऑप्टिमाइज करत जावा लागतो. आता हे फक्त डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडीच्या केसमध्ये म्हणून नाही, तुमचा सिनेरिओ किंवा प्रोजेक्ट काही असू द्या, असं खूप सारा कोड असतो जो रिपिटेटिव्ह असतो, त्याला पण काय करतो, ब्रेकडाऊन करतो छोट्या छोट्या फंक्शनमध्ये. म्हणजे तुमचा कोड रिडेबिलिटी वाढते आणि समजा तुम्ही काम केलं म्हणून तुम्हाला समजतं, पण दुसरा कोणी आला तरी त्याला तो कोड समजला पाहिजे. तुम्ही आयुष्यभर एका कंपनीत नाही राहणार आहात, करेक्ट? म्हणून कोणत्याही आपण जेव्हा काम करतो तेव्हा आमचा कोड प्रॉपर व्हेरीफाय होतो की कोड प्रॉपर रिडेबल आहे का, दुसऱ्या कोणाने काम केलं तर त्याला कोड इझिली समजेल का. म्हणून काम करताना व्हेरिएबलचे नावं, फंक्शनचे नावं, हे कोड असे डिवाइड करणं, फंक्शन मध्ये डिवाइड करणं, एकच मोठा फंक्शन मध्ये न ठेवता त्या फंक्शनला छोट्या छोट्या याच्यात डिवाइड करणं. ओके, सो असं काम केलं जातं. ठीक आहे.